गुड मॉर्निंग मुलांनो. आपण जो लास्ट टाइम धडा चालू केलेला भिंगे आणि त्यांचे उपयोग, आज त्याचा कंटिन्यू करतोय. होमवर्क दिलेला मी तुम्हाला की इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र अभिंगाद्वारे बनणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यातल्या 2 केसेस काल आपण ड्रॉ केलेल्या होत्या. आज त्याच्यातली थर्ड आणि फोर्थ केस मी तुम्हाला होमवर्कसाठी ड्रॉ करायला सांगितलेले होते. शॉर्ट मध्ये मी क्विकली ते ड्रॉ करून दाखवते जर तुम्ही केली नसेल तर. बाकी व्यवस्थित जे आहे आपण ड्रॉ लास्टच्या 2 केसेस करणार. टोटल्स आहेत ना, काल 2 केल्या, आता 2 शॉर्ट मध्ये दाखवेल ज्या मी होमवर्कला दिलेल्या आणि उरलेल्या 2 करूया. ठीक आहे, चला आता मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते. चला, तर हे बघा तुमचं टेक्स्टबुक. आपण हा धडा सुरू केलेला भिंगे व त्यांचे उपयोग, बरोबर आहे. तर हे कधी कधी ना थोडस लोड व्हायला वेळ लागतो ऑनलाईन मध्ये, असं होतं कधी कधी. पण ठीक आहे, काही हरकत नाही. थोडं आपल्याला पेशन्स ठेवायला शिकवतात त्या गोष्टी. बघा, तर काल आपण हा जो आपला तक्ता होता याच्यामधून 2 केसेस काल केलेल्या. वस्तू अनंत अंतरावर ठेवली असतात आणि 2F च्या पलीकडे ठेवली असतात. वस्तू 2F वर ठेवल्यावर आणि F1 आणि 2F1 च्या मध्ये ठेवल्यावर प्रतिमा कशी मिळते त्याच्या आकृत्या मी तुम्हाला ही होमवर्कसाठी दिलेल्या होत्या. ठीक आहे. आता ही 5वी आणि 6वी केस मी डिटेलमध्ये ड्रॉ करून दाखवणार आहे आणि 3री आणि 4थी पण थोडस ड्रॉ करून दाखवते तुम्हाला की इथे जे सांगितले ते खरं आपल्याला मिळते की नाही मिळते ते आपण बघूयात. ठीक आहे, तर चला आता माझा व्हाईट बोर्ड तुम्हाला दिसेल. बघा, तर काल जसं केलेलं सेम तसंच आपण काय करू, हा प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष आणि भिंग काढते मी.
बाई मिनिट. एक मिनिट थांबा. तर जे कोणी मी माऊसने करते ते थोडंसं चांगलं नाही दिसत आहे, पण आता इट्स ओके, तुम्ही समजून घ्या. तुम्ही तर राऊंडरच वापरायचे, म्हणजे आपलं कर्कटकच वापरायचं. ठीक आहे. सो आता ही आपली मधली रेषा. नावं देणार आपण. तर हे आहे ओ, हा मधला हा आहे ओ, इथे F1, हा F2, सॉरी 2F1, इकडे F2, इथे 2F2. ठीक आहे. आता काय होती पुढची केस, आपण आता वस्तूला कुठे ठेवले, वस्तूला आपण आता कुठे ठेवलेलं आहे, तो F1 वर ठेवले. ही तिसरी केस करतोय आपण, ज्यावेळी वस्तूला आपण तो F1 वर ठेवले. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मग पण काय करणार, एक प्रकाशाचा किरण समांतर, आणि तो कुठून जाणार, हा असं इथून. दुसऱ्या प्रकाशाचा किरण डायरेक्ट ओ मधून. तर दिसते तुम्हाला मुलांना, मी राऊंडर म्हणजे आपलं कर्कटक वगैरे काही नाही वापरले, तरी पण मला बरोबर 2F2 वरतीच मिळते प्रतिमा. किती वंडरफुल गोष्ट आहे बघा. त्याच आकाराची 2F2 वर मिळायला पाहिजे. तर दिसते तुम्हाला इथे बरोबर हे दोन किरण छेदतात आहेत, एकदम परफेक्ट मिळते. आणि आकार पण बघा तुम्ही, ऑलमोस्ट सेमच आहे. तर तुम्ही तर राऊंडर वापरताय, तुम्हाला तर बरोबर सेम टू सेम मिळायलाच पाहिजे. तर ही मिळाली आपल्याला प्रतिमा. ही आपली तिसरी केस आहे. ठीक आहे. तर इथे ए नाव देऊयात, काल जसं दिलेलं हे बी, मग इथे खालचा आता बनेल ए डॅश, आणि हा बनेल आपला बी डॅश. झालं थर्ड केस. चौथी केस काय होती, आता वस्तूला आपण F1 आणि 2F1 च्या मध्ये ठेवतो. चौथ्या केससाठी मी हे घेतलं. आता कुठे ठेवतोय आपण वस्तू, इथे. दिसते वस्तूला आपण कुठे ठेवलं, F1 आणि 2F1 च्या मध्ये. सेम. भिंगांच्या आकृत्या काढणं खूप सोपं असतं. दोनच नुसती किरण काढायची प्रतिमा शोधण्यासाठी. तर मग मी पिवळा कलर घेते. पहिला प्रकाशाचं किरण समांतर, दुसरा ह्याच्यामधून गेला, नंतरचा ओ मधून गेला. तर दिसते तुम्हाला मुलांना, इथे पण जसं पाहिजे तसं मिळते उत्तर. हे बघा, दिसतात हे दोन इथे छेदतात आहेत. हेच आहे ना, की आपल्याला प्रतिमा 2F च्या पलीकडे मिळते. आणि ती पण प्रतिमा कशी असते, आकाराने थोडीशी मोठी असते, उलट असते आणि वास्तविक आहे. सो बिना राऊंडर कर्कटक वापरता पण मला सगळ्या प्रतिमा व्यवस्थित मिळतात. बघा, इथे आपण काय नाव देणार, ए बी, मग इथे खालचा बनेल ए डॅश, हा इथे बी डॅश. काल आपण जसं लिहिलेलं ते सगळं लिहायचं आहे मुलांना. काय लिहायचंय, प्रतिमेची जागा, प्रतिमेचा गुणधर्म,
आणि प्रतिमेचा आकार, ह्या 3 गोष्टी एका खाली एक आपण लिहिलेल्या सेम टू सेम ह्याला पण लिहायचंय. तिसरी चौथी केस झाली. आता 5वी आणि 6वी केस. आता पेस्ट नाही होत तर मला परत ड्रॉच करावं लागेल. ठीक आहे. चला करते मी ड्रॉ. आपला मुख्य अक्ष, चला चांगलं बनलंय भिंग. आणि ही त्याची मधली लाईन आणि एक मिनिट मुलांना. बघा आता इथे हे आपण बाकीच्या मार्किंग्स केले. F1 F2 F1 F2 2 F2. ठीक आहे. मी नुसतं आता काय केलं, भिंग काढून घेतले. चला तर आता नेक्स्ट केस काय होती, आता F1 वर ठेवणार आपण. ही केस काढणं जरा थोडस काही जणांना अवघड जातं, पण काही नाही एवढं अवघड. तर बघा इथे F1 वर ठेवली. आता आपण प्रतिमा कुठे ठेवतोय, आता वस्तू सॉरी F1 वरती ठेवतोय. ठीक आहे. मग पहिल्या प्रकाशाचं किरण कसं काढणार, सेम मग असे होतं तसंच. हा असा समांतर आणि F2 मधून चाललंय. सिंपल. आणि दुसरा असा. तर दिसतात ते मुलांना, हे पुढे वाढवले ना, पुढे वाढवले की ते एकमेकांना छेदणार, कारण हे एकदम परफेक्टली समांतर नाहीयेत. मग आपल्याला जी प्रतिमा मिळते ती अनंत अंतरावर मिळते. आणि पुस्तकामध्ये पण तर तेच दिलंय ना. हे बघा, नाभी F1 वरती वस्तूला ठेवले, प्रतिमा अनंत अंतरावर मिळते, ती खूप मोठ्या आकाराची असते आणि ती वास्तविक आणि उलट आहे. तर ते आपल्याला ऑलरेडी मिळतंय बघा इथे. एकदम पुढे पुढे जर तुम्ही त्याला लांबवलं त्या किरणांना, तर ते एकमेकांना छेदणार आणि आपल्याला प्रतिमा खूप मोठी मिळते. तर पुस्तकात जे दिलेले आपल्याला मिळालं. आता शेवटची केस. तर शेवटची केस ना काही काही जणांना ना उत्तर व्यवस्थित मिळत नाही. तर चला आपण शेवटची केस काढू. शेवटच्या केसमध्ये काय आहे, वस्तूला आपण कुठे ठेवलेलं आहे, इथे ह्याच्या खूप जवळ. एक मिनिट थोडी मोठी काढते.
भिंगाच्या एकदम जवळ ठेवले, म्हणजे F1 आणि आपला जो O आहे त्याच्यामध्ये. अच्छा, इथे मी O नाही काढला. हा आपला इथे मध्ये O आहे, इथे पण हा O आहे. तर O आणि F1 च्या मध्ये आपण प्रतिमा ठेवलेली. ठीक आहे. सॉरी, वस्तू ठेवलेली आहे. आता आपल्याला काय पाहिजे? प्रतिमा काढायची. पद्धत सेमच आहे. सगळीकडे पद्धत सेमच आहे मुलांनो. फक्त 2च किरण काढायची. तर हा पहिला किरण हा असा आणि तो F2 मधून चाललाय. दुसरा किरण असा हा F1 मधून चाललाय. तर तुम्ही स्पष्ट बघू शकता, इथे हे जे किरण आहेत एकमेकांपासून लांब चाललेत. दिसते तुम्हाला? इथे ह्या दोघांमधलं अंतर छोटं आहे आणि इथे अंतर ते वाढत वाढत चाललंय, जास्त जास्त होत चाललंय. म्हणजे ते लेन्सच्या आपल्या भिंगाच्या डाव्या बाजूला ते एकमेकांना छेदणारच नाहीयेत. म्हणून आपण मग त्यांना मागच्या बाजूला वाढवतो. आता मी वाढवण्यासाठी ग्रे कलर नाही, हा वाला येलो कलर वापरते, म्हणजे तुम्हाला कळेल की काय करतेय मी. बघा. हे बघा, मी असं ह्याला वाढवलं. येस, परफेक्ट. आता अजून ह्याला पण वाढवूयात आपण. अच्छा, म्हणजे कळते तुम्हाला, मला पहिला वाला किरण जो आहे ना, त्याला अजून जास्त वाढवायला पाहिजे होतं. हम्म. येस, आता ठीक आहे. तर वाढवलं, हे मागच्या बाजूला छेदतात आहेत. तर जिथे हे छेदतात आहेत, हे बघा, इथे याचा छेदनबिंदू आहे, हा वाला. तिथेच आपली प्रतिमा बनणार आहे. तर हीच आहे आपली प्रतिमा. सरळ रेष लंब काढायचा आहे मुख्य अक्षावरती. ठीक आहे. तर इथे ही एकमेव अशी केस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आभासी प्रतिमा मिळते आणि ती सुलट आहे. आणि ती त्या भिंगाच्या त्याच बाजूला मिळते ज्या बाजूला वस्तू ठेवलेली आहे. म्हणजे ही पडद्यावर नाही बनणार. आपण भिंगाच्या आतमध्ये बघावं लागेल आपल्याला. तर कसं? हे तुम्ही खरं-खरं प्रयोग केल्यावरतीच तुम्हाला समजेल मुलांनो. तर हे शाळेमध्ये तुम्हाला की नाही थोडं टीचर्सच्या मागे लागून हा प्रयोग त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे. जर त्यांनी अजूनपर्यंत करून दाखवला नसेल तर. ठीक आहे? तर चला आता आपण नावं देऊयात. तर हे आपलं होतं ए, बी. वस्तूचं नाव आपण ए, बी दिलंय. आणि त्याची आपल्याला आता प्रतिमा मिळते ती सरळच मिळाली आहे. ए डॅश, बी डॅश. ठीक आहे? तर 6च्या 6 केस आपण ड्रॉ केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला समजलंय. बघा इथे ह्या अनंत अंतरावर असताना 2 F1च्या पलीकडे हे टेबलामध्ये जे पण दिलेले आहे सगळ्याच्या सगळ्या प्रतिमा आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे अंतर्गोल भिंग आहे. त्याच्यामध्ये तर 2च केसेस आहेत. ही एक जी तुम्हाला दिसते ऑलरेडी, आता आकृती ही बघा दिसते ती, ज्यावेळी 2 F1 F1 आणि 2 F1 च्या मध्ये वस्तू ठेवलेली आहे. आणि दुसरी ही वाली अनंत अंतरावर असताना F1 मध्ये ज्यावेळी प्रतिमा मिळते. तर पण मी काय करणार आहे, ह्या दोन्ही आकृत्या एकतर मी कालच काढलेली ऑलरेडी. तर मी आता ही दुसरी आकृती जी काढणार आहे ना, ती पण सेम काढून दाखवते तुम्हाला. पण हे काढून झाल्यावर सगळ्यांच्या 6च्या 6 केसेस आपण एकत्र ड्रॉ करणार आहे बघा. मी काय म्हणते तुम्हाला कळलंच बघा. चला.
ऑनलाईन मध्ये तुम्ही बघू शकता माझा इरेजर मस्त वाटलाय. इरेजरची साईज जी आहे ती वाढवू कमी करू शकते. काही फायदे आहेत ऑनलाईन मधून, काही तोटे आहेत. चला तर आता आपण काढूयात हे आपलं अंतर्वक्र भिंग. तर वस्तू अनंत अंतरावर असताना प्रतिमा कुठे बनते ते तुम्ही ऑलरेडी बघितले. नाभी अंतरावर बनते प्रतिमा. सरळ रेष नाही बनली पण आता जाऊ द्यात. ठीक आहे, आता दुसरं. हा तरी म्हटलं वाकडाचं ऑप्शन का नाही दाखवते. ठीक आहे, बस झालं. एवढं काय नाही आता. ठीक आहे, हे माझं आता अंतर्वक्र भिंग आहे. ही त्याची मधली रेषा जिथून आपल्याला प्रकाशाची किरण अपवर्तित होताना काढायची आहेत. हे आपलं F1, हे 2F1, हे F2, हे 2F2. आता वस्तूला आपण कुठे ठेवणार आहे? एक अनंत अंतरावर आपण बघितलं, पटकन दाखवते. असं अनंत अंतरावरून येत असल्यावर हे बघा असं लांब लांब गेलेलं. आणि मागे आपण रस्ता त्याचा वाढवला की आपण बघितलेलं की आपल्याला कुठे मिळालेली प्रतिमा इथे F1 वर मिळालेली. आकाराने खूप छोटी होती, आभासी होती आणि सुलट होती. कारण आपण हिला पडद्यावर नेहमी लक्षात ठेवा मुलांना, हे जे अंतर्वक्र भिंग आहे आणि आभासीच प्रतिमा मिळते, सुलटच मिळते, पडद्यावरची कधीच मिळत नाही. ठीक आहे, तर आता हे मी घालवते. तर आता सध्या मी काय करते, वस्तूला जसं पुस्तकामध्ये दाखवलंय त्याला इथे ठेवूयात आपण दोघांच्या मध्ये. झाली आपली वस्तू. तर तुम्हाला माहिती आहे की सेम पद्धत सेमच आहे. काय करायचंय, पहिला किरण असं समांतर, मी कुठून परावर्तित होते लांब जातोय असं वाटेल आपल्याला F1 पासून. ठीक आहे, तर ही मधली जी दाखवायची ती डॉटेड लाईन दाखवायची. मी पण तिला डॉटेड बनवते. ओके, त्याच्यानंतर ना दुसरी लाईन, दुसरी तुटक काढायची गरज नाहीये. इथून O मधून जाणार आहे. बघा आता पुढे छेदतात ते दोघं जण. इथे छेदतात आहेत. राईट, मग हे आपण सरळ केलं आणि इथे आपलं आहे A, B, हा मध्ये बनणार मग आता A डॅश आणि हा B डॅश. तर तुम्ही बघू शकता आभासी प्रतिमा आकाराने लहान आहे आणि सुलट, आणि जागा कुठे आहे F1 आणि O च्या मध्ये. इथे आपला O होता हा, तर मी दाखवला आहे. तर आता काय करणार आहे मुलांना, तर मी जे दाखवणार आहे ते तुमच्या पुस्तकात नाहीये. तर व्हिडिओला पॉज करा आणि
तुमच्या घरामध्ये कलरफुल पेन्सिल्स, स्केच पेन्स किंवा वेगवेगळ्या कलरचे पेन जे काय असेल घेऊन बसा आणि ही आकृती आता मी जी काढणार आहे ते बघून तुम्ही काढायचे. का काढायचे ते मी काढल्यावरती तुम्हाला कळेलच. ठीक आहे, ह्या सगळ्या आकृत्या तर काढायच्याच आहेत. पण ती वाली आकृती कलरफुल होणार आहे म्हणून जास्त कलर्स हवेत तुम्हाला. काय करणार आहे मी माहितीये? जर तुम्हाला तक्ता बनवून दिलाय, तो तक्ता आपण एका आकृतीच्या रूपामध्ये पूर्ण लक्षात ठेवणार आहे. म्हणजे परीक्षेला जाताना एकदम तो पाठ काही कन्फ्युजनच नको. तर बघा आता मी काय करते. एकाच आकृतीमध्ये 6च्या 6 केस आपण आता ड्रॉ करणार आहे. पण त्याची एक पद्धत आहे. दोघांसाठी पण. आणि हे बहिर्वक्र भिंगासाठी पण आणि अंतर्वक्र भिंगासाठी पण. हे बहिर्गोल पेक्षा ना मला बहिर्वक्र बोलायला जास्त सोपं वाटतं. आय डोंट नो व्हाय. कम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे. तर हे आपले मुख्य अक्ष काढून घेतले. तुम्हाला वाटत असेल, हे पेंट असं पण वापरू शकतो आपण. हे जे मी वापरते हे तुम्ही ऑलरेडी यूज केलं असेल शाळेमध्ये कॉम्प्युटरच्या तासाला चित्र काढण्यासाठी ना. चला तर आता ह्याला मी कंप्लीट करते. तर हे माझं विंग बनलं. ही मधली रेषा थोडीशी पातळ काढते मी. थांबा. आपण याच्या जाडीचं ऑप्शनच नाही दिसत. आहे. ठीक आहे. हा, आई नो याला थोडा वेळ लागतो. पण इट्स ओके. एक मिनिट, हे सगळं ना काळच घेते मी, ब्लॅकच घेते कारण मला लाल रंग वगैरे बाकीचे रंग नंतर वापरायचे. चला तर हा ओ मधला आपला ओ F1 टू F1 F1 टू F1 हा ओ इथे F2 टू F2. ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटलेलं काय करणार आहे आपण, हे घेतलं इथे आपण ठेवूयात. 6च्या 6 केसेस ह्या दोघांसाठी पण आता करणार आहे आपण. बघा कसं करायचं. तर पहिल्यांदा आपण काय घेतलेलं, लाल पासून सुरुवात करूया. ठीक आहे. चला, पहिल्यांदा आपण काय घेतलेलं, वस्तू कुठे होती, अनंत अंतरावर. तर मी आता बघा काय करते, इथे हे डॉट डॉट बनवले 3, 1 2 3 इथे पण बनवते. याचा अर्थ हे डॉट डॉट म्हणजे वस्तू काय आहे, अनंत अंतरावर. आता मी वस्तू काढते इथे बघा. वस्तूची उंची सेमच ठेवायची मुलांनी. ठीक आहे. तर इथे बघा वस्तू मी काढली आणि इथे पण वस्तू काढली.
ठीक आहे. प्रतिमा कुठे मिळते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. वस्तू अनंत अंतरावर असल्यावर दोन्ही पण भिंगांसाठी मुख्य नाभीच्या जवळ प्रतिमा मिळते. पण फरक काय होता? इकडे आपल्याला अच्छा एक मिनिट आहे F2 आणि 2F2 इथे लिहिलंच नाही. बहिर्गोल भिंगासाठी आपल्याला इथे मिळते म्हणून बघा खूप छोटी आहे ना बिंदू रूपात म्हणून मी तिथे असं क्रॉस करते. म्हणजे ती आपली काय आहे प्रतिमेची जागा आणि इथे मिळते आठवत असेल जर तुम्हाला. तर ग्रीन वस्तू ग्रीन प्रतिमा सेम कलर वापरला. ही झाली पहिली केस कंप्लीट. दुसऱ्या केसमध्ये काय होतं वस्तूला आपण कुठे ठेवलेलं इथे. बघा जेवढं होईल ना तुम्ही 2 लाईनीपर्यंतच प्रतिमेची वस्तूची हाईट बनवा. मी ते अंदाजे घेते सेम टू सेम तेवढीच उंची बघा म्हणजे ही सेम लेवलला उंची असायला पाहिजे म्हणून. तर हे इथे ठेवलेली तर प्रतिमा कुठे मिळालेली आपल्याला बहिर्वक्र भिंगाच्या केसमध्ये जर मला आठवत असेल तर इथे मिळालेली आपल्याला आणि ती आकाराने काय होती लहान होती राईट. आणि इथे अंतर्वक्र भिंगाच्या इथे कुठेतरी येईल ती म्हणजे थोडीशी की नाही ती शिफ्ट होते भिंगाच्याच दिशेने थोडीशी शिफ्ट होते पण ती आकाराने मगाची बिंदुरूप पेक्षा थोडी वाढली पण वस्तूपेक्षा लहानच आहे. म्हणजे जसं आपण भिंगाच्या दिशेने जातोय तसं काय होतंय प्रतिमेचा आकार वाढत चाललाय दोन्ही पण केसमध्ये. पण फरक काय आहे अंतर्वक्र भिंगामध्ये कधी सुद्धा आपल्याला वस्तूच्याच आकाराची किंवा मोठ्या आकाराची प्रतिमा कधीच नाही मिळत. अंतर्वक्र भिंग नेहमी लहान बहिर्वक्र भिंग ते मोठी पण देतं सेम आकाराची पण देते लहान आकाराची पण देते जसं आता ह्याने लहान आकाराची दिलेली. आता दुसरी केस पण झाली. तिसऱ्या केसमध्ये आपण काय करू इथे ठेवूयात. एक मिनिट इथे ठेवूयात आपण तुम्ही बघताय मी सेम टू सेम हाईट घ्यायचा प्रयत्न केलाय आणि बघितलेलं तुम्ही 2F1 वर असताना आत्ताच आपण ड्रॉ केलेलं आपल्याला प्रतिमा आपण कुठे मिळते इथे 2F1 वरच मिळते आणि ती सेम उंचीची असते बरोबर. इथे पण 2F1 वर ठेवूया. ही केस तुमच्या पुस्तकात जरी दिली नसली तरी तुम्ही स्वतः काढून बघितलं ना मुलांना तुम्हाला कळेल. थोडीशी शिफ्ट झाली भिंगाकडे प्रतिमा आणि मगाच्या त्या लाल प्रतिमेपेक्षा थोडीशी जास्त उंच असेल पण वस्तूपेक्षा तर लहान. तर ही तिसरी केस 2F1 वर असताना प्रतिमा पण 2F2 वर मिळाली. इथे 2F1 वर असताना O आणि F1 च्या मध्ये मिळाली. तर तुम्ही बघताय प्रत्येक वेळी अंतर्वक्र भिंगासाठी प्रतिमा O आणि F1 च्याच मध्ये आहे म्हणून त्यांनी 6च्या 6 केसेस दाखवलेल्या नाहीयेत. पण कसं चाललंय नक्की हे तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला 6च्या 6 केसेस दोन्ही भिंगांसाठी एकाच आकृतीमध्ये काढून दाखवते. परत वस्तू कुठे ठेवलेली आपण F1 आणि 2F1 च्या मध्ये आपल्याला प्रतिमा कुठे मिळालेली इथे अशी मिळालेली आत्ताच काढलेली आपण बघा राईट. इथे पण सेम हे इथे ठेवलेली असताना इथे शिफ्ट होईल हिची प्रतिमा. तर ही ह्याच्यापेक्षा इथे जरा उंच मिळाली. इथे आता ब्राऊन कलरच्या प्रतिमेच्या तुलनेत थोडी उंच झाली पण वस्तूपेक्षा छोटीच. परत सेकंड लास्ट केस काय होती वस्तूला आता आपण कुठे ठेवतोय F1 वरती. आणि तुम्हाला आठवते मुलांनो अनंत अंतरावर आपल्याला प्रतिमा मिळणार आहे म्हणून बघा मी लाईनीच्या बाहेरच काढली आहे. ठीक आहे तर
हे म्हणून इथे डॉट डॉट डॉट. अनंत अंतरावर मिळते, आकाराने खूप मोठी असते, उलट आहे आणि वास्तविक आहे. मी इथे पण तसंच. इथे आता आपण कुठे ठेवली? F1 वर ठेवली. तर इथे कुठेतरी ती शिफ्ट होईल. अजून थोडी भिंगाच्या दिशेने शिफ्ट होईल. हे बघा. आकाशी कलरपेक्षा आता थोडी उंच, मगाच्या प्रतिमेपेक्षा, पण वस्तूपेक्षा मात्र लहानच. हे बघा असं. आणि आता नेक्स्ट केस काय होती? O आणि F1 च्या मध्ये एकदम जवळ चिटकून. त्याच्यासाठी कोणता कलर घेऊ मी? ऑरेंज, पिंक कलर घेते. थोडासा एकदम वेगळाच कलर. कारण ती केस पण वेगळीच आहे ना. त्याचेच उत्तर फक्त आपल्याला खूप वेगळं मिळतं. तर इथे तर तुम्हाला आठवत असेल आपल्याला इकडे प्रतिमा मिळालेली होती 2 F1 च्या पण जवळ पलीकडे. आकाराने खूप मोठी, आभासी आणि सुलट. आणि इथे आपण जरा अशी समजा प्रतिमा ठेवली कुठेतरी, ही बघा अशी वस्तू ठेवली, तर तुम्हाला त्याची पण प्रतिमा अशी एकदम जवळ कुठेतरी मिळेल, भिंगाच्या एकदम अशी चिटकून. आय होप तुम्हाला कळतंय. हे बघा, इथे असं झालं. सो यू कॅन सी 6च्या 6 आपण केसेस एकाच आकृतीमध्ये काढून टाकल्यात आणि तुम्ही बघू शकता किती कलरफुल आकृती बनली आहे. तर अंतर्वक्र भिंगाचं जे बिहेवियर आहे म्हणजे त्याचं जे वागणं आहे ते एकदम सोपं आहे, आपल्या लक्षात येईल तसं. वस्तूला जवळ-जवळ आणले, प्रतिमा पण भिंगाच्या जवळ-जवळ शिफ्ट होत चालली आहे आणि प्रतिमा थोडीशी मागच्या तुलनेत मोठी होत चालली आहे, पण प्रत्येक वेळी ती वस्तूपेक्षा तर लहानच. तर हे अंतर्वक्र भिंग जे आहे ते एकदम सोपं आहे समजायला. ठीक आहे. पण आपले जे हे बहिर्वक्र भिंग आहे, ह्याच्यामध्ये काय होते जसं तुम्ही बघताय मुलांनो, वस्तूला आपण जवळ घेऊन चाललोय, तसं बघू शकताय तुम्ही हे अशी लांब चालली आहे प्रतिमा आणि प्रतिमेचा आकार मोठा होत चाललाय. कधीपर्यंत? 5व्या केसपर्यंत. जसं 6व्या केसमध्ये आपण वस्तूला एकदम जवळ ठेवतोय भिंगाच्या O आणि F1 च्या मध्ये, तर जी राईटला चाललेली प्रतिमा एकदम लेफ्टलाच शिफ्ट झाली आणि ती मोठी आहे, वस्तूच्या पेक्षा आकाराने मोठी आहे, सुलट आहे आणि ती आभासी आहे. ठीक आहे. सो इथे आपण हे आपल्या सगळ्या केसेस एकत्र स्टडी केलेल्या आहेत. तर आता परत पुस्तकामध्ये जाऊयात. अंतर्वक्र भिंगासाठी बघा इथे तुमचा तक्ता जो दिलेला आहे 2च केसेस दिलेत. अनंत अंतरावर असताना नाभीवर F1 वर बनते आणि प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर यामध्ये कुठे पण ठेवा, हेच आपण 6 केसेस आता ज्या बघितल्या. तर कुठे बनते? प्रकाशीय केंद्र O आणि F1 ह्या दोघांच्या मध्ये सगळ्याच तेच बनले आता जस्ट आपण बघितलं. प्रत्येक वेळी ही प्रतिमा वस्तूपेक्षा लहानच आहे आणि प्रत्येक वेळी ते आभासी सुलट आहे. सो यू कॅन सी अंतर्वक्र जे भिंग आहे ते नेहमीच आभासी आणि सुलटच प्रतिमा बनवणार. पण हे जे आपलं बहिर्वक्र भिंग आहे ते ह्याने प्रत्येक वेळी वास्तविक आणि उलट बनवल्या, पण लास्ट केस जी आहे ती आभासी आणि सुलट आहे. म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल जसं अंतर्गोल आरसा होता, सेम टू सेम तसंच इथे बहिर्वक्र भिंग काम करताय. पण फरक हा होता, तिथे आरसा होता तिथे परावर्तन व्हायचं, इथे भिंग आहे इथे अपवर्तन होतं. ठीक आहे. म्हणजे अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग सेम काम करतात आणि बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र भिंग सेम काम करतात. आठवत नसेल तर गेल्या वर्षीचं पुस्तक उघडून बघा. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत आकृत्या. फर्स्ट शिकणार आहोत की आपण कुठली अंतर जे आहे ते कुठे मोजायचे. परत गेल्या वर्षी जसं आरशाचं सूत्र होतं तसं इथे भिंगाचं सूत्र ज्याला इंग्लिशमध्ये लेन्स फॉर्म्युला म्हणतात. आणि विशालन. विशालन म्हणजे काय? किती ख्याल करून आपल्याला वस्तूची प्रतिमा मिळणार आहे किंवा वस्तूच्या तुलनेत कमी आकाराची मिळणार आहे, त्याला विशालन म्हणतात. ठीक आहे. तर चला आता हे थोडंसं बघूयात आणि आपण सोडूयात. आपल्याकडे वेळ तर आहे तसा. आणि परत
ची शक्ती वगैरे आपण नंतर बघू. भिंगांची शक्ती राहिले आणि मानवी डोळा आणि त्याचे हे. बरं चला, व्हाईट स्क्रीनवर माझ्या परत येऊया आपण. बघा आता मी काय करते मुलांना, ही कुठली अंतर धन घ्यायची, कुठली अंतर ऋण घ्यायची, हेच सगळं आता आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर मला परत भिंग नव्हती काढायची म्हणून मी असं इरेज केलं ह्याला. चला ठीक आहे, काम हो गया. तर हे आपलं काय होतं F2, हे थ्रू F2 होतं. आता नीट बघा, आपला जो मुख्य अक्ष आहे ना, त्याला आपण एक्स ऍक्सिस ला समांतर मानतो, म्हणून इथे मी एक्स नाव लिहिले. इकडे एक्स डॅश नाव लिहू शकतो आपण. हे तुम्ही गेल्या वर्षी ऑलरेडी केलेले परत प्रकाशाचे परावर्तन धड्यात, तेच एकदा परत रिवाइज करतोय आपण. तर जी आपण आडवी अंतर मोजतो, ती आपलं हे जे प्रकाशीय केंद्र आहे आणि आपलं एक्स आणि वाय ऍक्सिसचं जे मधलं केंद्र असतं ओ, त्याला सेम सेम मानतो आपण. तर त्याच्यामुळे मग हे ओ पासून आपण डावीकडे घेतलं, तर हे अंतर आपण काय मोजणार, धन. डावीकडे गेलो तर धन, उजवीकडे उजवीकडे गेलो तर धन, डावीकडे म्हणजे लेफ्ट कडे गेलं तर ऋण, इथे पण लेफ्टला गेल्यावरती ऋण. तर हे ऋण आणि राईटचं धन. आणि उभी अंतर वरती जाताना ऍक्सिस पॉझिटिव्ह असतो, खाली येताना निगेटिव्ह असतो. सेम तो इथे लॉजिक आहे. मुख्य अक्षापासून वरती जर तुम्ही चालल्या वरच्या बाजूला, आता वर आणि जे आपण बघितलेलं प्रतिमा जर उलटी मिळाली अशी मुख्य अक्षापासून खालच्या बाजूला, तर तिचं अंतर जे आहे आपण काय म्हणणार, ऋण. तर हे आपण गेल्या वर्षी पण केलेलं आहे आशांच्या बाबतीत, सेम टू सेमच लिहिले, अजून काही नाही. आता अजून तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल मुलांना, आपण कशाला काय म्हणतोय. वस्तूचं जे अंतर असतं, वस्तू कुठे ठेवली, हे बघा ही वस्तू ठेवली ना, तर हे अंतर आपण यू ने दर्शवतो. प्रतिमेचं ओ पासूनच हे वालं जे अंतर आहे, प्रतिमेचं हे वालं अंतर, हे आपण व्ही ने दर्शवतो. वस्तूची जी उंची आहे ती आपण एच ओ म्हणू शकतो त्याला, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, किंवा H1 पण म्हणतात. आणि प्रतिमेची जी उंची आहे तिला आपण म्हणतो HI, हाईट ऑफ द इमेज इंग्लिश मधून. सो ही नावं जी आहेत ती लक्षात ठेवा. आता इथे जी मुख्य नाभी आहे, ओ पासूनची ही जी मुख्य नाभी आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ह्याला आपण नाभी अंतर म्हणतो, ह्याला आपण F ने दर्शवतो. आता तुम्ही नीट बघितलं तर मुलांना, मगाशी जे आपण बघितलं, प्रत्येक वेळी आपण बहिर्वक्र भिंगासाठी जो परावर्तित किरण काढायचो हा F मधून काढायचो. प्रत्येक वेळेस तो F मधून चाललेला, आणि प्रतिमा सगळ्या राईटला बनताना ते F मधून जो प्रकाशाचं किरण चाललंय तोच काम करतोय. म्हणजे मागच्या बाजूचा हा F1, F2 किंवा हा 2F2 चा पण आपल्याला एवढा काय उपयोग नाही झाला. मग ह्याचा अर्थ बहिर्वक्र भिंगाचं राईट साईडची उजव्या बाजूची जी ही मुख्य नाभी F2 हीच काम करते, ह्याचाच आपल्याला उपयोग झालाय. म्हणून मग आपण बहिर्वक्र भिंगामध्ये हे जे नाभी अंतर मोजतो ना, हे उजव्या बाजूला नेहमी मोजतो, आणि म्हणून हे नाभी अंतर जे आहे नेहमी धन असते, हे लक्षात ठेवा. बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर नेहमी धन असतं. आणि ह्याच्या बिलकुल उलट, ही तर आकृती आपल्याकडे बघा इथे आहेच आहे, दिसते तुम्हाला, लेफ्टच हे F1 काम करते आकृत्या बनवून देण्यासाठी अंतर्वक्र भिंगामध्ये. तर हे लेफ्ट वालं
नाभी, मुख्य नाभी जशी की ऍक्टिव्ह आहे, कार्यान्वित आहे. म्हणून आपण हे वालच नाभी अंतर मोजणार, राईट साईडला मोजणार नाही, कारण राईट साईडला काय होतच नाहीये. सगळ्या प्रतिमा आपल्याला लेफ्टलाच मिळालेल्या आहेत आणि त्या पण F1 मुळेच मिळालेल्या आहेत. सो अंतर्वक्रभिंगामध्ये हे डावीकडे मोजतोय आपण, म्हणून अंतर्वक्रभिंगाचं जे नाभी अंतर आहे ते नेहमी काय असेल, ऋण असेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आता लक्षात ठेवून आपण काय करणार आहोत, काही गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. तर एक मिनिट बोला. आता मी काय करणार आहे, थांबा, मी स्टॉप शेअर करते, कारण मी गणित आता तुम्हाला तोंडी सांगणार आहे, जे तुम्ही नोट करून घ्यायचंय स्वतःकडे. बघा, पहिलं गणित घ्या. थांबा, मी हे व्हॉइस टाईप पण करते, म्हणजे तुम्हाला डिक्टेट करता करता टाईप पण होऊन जाईल. एक ऍप मी ओपन करते आणि मग मी तुम्हाला ते स्क्रीनवरती मला दाखवता पण येईल. मी आता स्वतःच लिहित बसली तर बराच वेळ जाईल आणि ना आज ते पेन टॅप पण व्यवस्थित काम नाही करते, तर माऊसने लिहिलं थोडस कठीण होऊन जातं आणि अक्षर पण चांगले नाही येत. तर थांबा एक सेकंड. चला, तुम्ही पेन पेपर घेऊन रेडी आहे, म्हणजे वहीमध्ये पेन वगैरे घेऊन रेडी आहे, लिहायला सुरुवात करा. अंतर्वक्र भिंगाला आपण काय नाव दिलेलं आहे, अजून एक प्रकाशाची किरण लांब लांब फेकतो तो म्हणून अपसारी भिंग. आणि बहिर्वक्र भिंगाला आपण काय नाव दिलेलं आहे, अभिसारी भिंग. अभिसारी, अपसारी. इंग्लिशमध्ये कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात बहिर्वक्र भिंगाला, आणि डायव्हर्जिंग लेन्स म्हणतात अंतर्वक्र भिंगाला. ठीक आहे. चला, तर बघूया हा किती करू शकतो डिक्टेट. चला बघूया. एका अंतर्वक्र भिंगाची, एका अंतर्वक्र भिंगाची वक्रता त्रिज्या, वक्रता त्रिज्या, एका अंतर्वक्र भिंगाची वक्रता त्रिज्या 20 सेंटीमीटर असल्यास त्या भिंगाचे नाभीय अंतर काढा. झालं लिहून? सोपं होतं. येस. आता सोडवूया त्याला. तसं काय तोंडीच आहे, पण तरी पण एक लिहायची पद्धत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. भिंगाचे नाभीय अंतर काढा. चला, आता मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवते की त्याची लिहिण्याची पद्धत कशी आहे. व्हॉइस टायपिंग मध्ये आणि अर्धवटच टाईप केलंय, पण काय हरकत नाही. थांबा, मी तुम्हाला दाखवते. माझी व्हाईट स्क्रीन आता तुम्हाला दिसत असेल. चला, आता हे इरेज करते मी. बघा, काय दिलेलं होतं, अंतर्वक्र भिंग. अंतर्वक्र भिंगामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती मुलांना, आपण नाभीय अंतर काय घेणार आहे, वजा. आत्ताच मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे. तर हे अर्धवट झालंय, पण ठीक आहे. आता बघा, अर्धवट प्रश्न कॉपी झालाय. तर काय दिलेलं आहे, एका अंतर्वक्र भिंगाची, तर ते भिंगाची झाले, भिंगाचीच्या ऐवजी भिंगाची वक्रता त्रिज्या, म्हणजे आपल्याला आर दिलेला आहे 20 सेंटीमीटर,
आपलं सूत्र तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. एफ बरोबर काय असतं? एफ काढायचं आहे, ते पण लिहा. एफ किती आहे ते काढायचे. तर एफ इज इक्वल टू आर अपॉन 2, तो 20 अपॉन 2, सो -10 आपण लिहिणार. का बरं? अंतर्वक्र भिंग आहे, त्याचं लेफ्ट साइडच मुख्य नाभी जास्त काम करते. झालं, सोपं गणित होतं हे. पण मी का घेतलं एवढं सोपं गणित? हे तुम्हाला पक्क करून देण्यासाठी की नाभीय अंतर वजाच घेणार आपण अंतर्वक्र भिंगासाठी किंवा अंतर्गोल भिंगासाठी. ठीक आहे. आता एक प्रश्न मी तुम्हाला मुलांनो, हे सूत्र बघा, आपलं जे भिंगाचं सूत्र आहे. भिंगाचं सूत्र काय आहे आपलं? तुमच्या पुस्तकामध्ये बघा जरा. जसं गेल्या वर्षी आरशाचं सूत्र होतं, तसं आपल्याकडे आता काय आहे? भिंगाचं सूत्र आहे. ठीक आहे. तर ते भिंगाचं सूत्र आज लिहून देते आणि पुढच्या तासाला आपण त्याच्यावरती गणित सोडवूयात. हे बघा, काय आहे भिंगाचं सूत्र? 1/v वजा 1/u बरोबर 1/f. म्हणजे आकृती न काढून बघता, समजा तुम्हाला नुसतं सांगितलं की वस्तू एवढ्या एवढ्या अंतरावर ठेवलेली आहे आणि प्रतिमा एवढ्या एवढ्या अंतरावर मिळते, तर त्या भिंगाचं नाभी अंतर किती असेल? किंवा समजा त्यांनी सांगितले की एक भिंग घेतले मी, त्याचं नाभी अंतर एवढं एवढं आहे आणि त्याच्यापासून वस्तू एवढ्या एवढ्या अंतरावर ठेवली आहे, तर तेव्हा किती अंतरावर मिळेल? तर हे तिघांना जोडणारे हे सूत्र आहे. कुठलं? वस्तूचं अंतर, प्रतिमेचं अंतर आणि नाभी अंतर. तिन्ही पण आडवी अंतर आहेत आणि ह्या तिघांमध्ये एक रिलेशन आहे, एक संबंध आहे. तोच हा संबंध सूत्राच्या रूपात दिलेला आहे, ज्याच्यावर आपण गणित सोडवणार आहोत. आणि नंतर आपलं काय होतं? विशालन. विशालनचं सूत्र काय येणार? व्ही भागिले यू. आणि वस्तूच्या तुलनेत, वस्तूच्या उंचीच्या तुलनेत प्रतिमा किती उंच मिळते, त्यालाच आपण विशालन म्हणतो. म्हणजे किती पैकी किती मार्क्स मिळाले आपण बघतो ना रे टक्केवारी काढताना, तसंच वस्तूची उंची किती होती तिच्या तुलनेमध्ये प्रतिमेची उंची किती मिळाली, त्यालाच आपण विशालन म्हणतो. ठीक आहे. तर ही ती जी दोन सूत्र आहेत, ह्या दोन सूत्रांवर आधारित जे गणित आहेत ते आपण पुढच्या तासाला सोडवणार आहोत. ठीक आहे. चला, तर आता आजचा क्लास आपण इथेच संपूयात. गणित आपण पुढच्या तासाला सोडू. चला, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मुलांनो. आता पुढच्या तासामध्ये गणित थोडीशी सोडू आणि आपले जे डोळ्याचे जे दृष्टीचे जे दोष आहेत ते पण आपण बघूयात, किंवा बघू आधी दृष्टी दोष करून मग गणित सोडवू. कसं करायचं ते बघू. बहुतेक आधी गणितच सोडवू. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट टाइम.